पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भाग सध्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात अडकला असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। सय्यदनगर परिसरात अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, अपुरी पाणीपुरवठा व्यवस्था, जीर्ण झालेली ड्रेनेज लाईन आणि अपुऱ्या नागरी सुविधा असतानाही मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभ्या राहत आहेत। त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। विशेष म्हणजे श्रीराम चौकाजवळ गरीब नवाज मस्जिद शेजारी अवघ्या 10 फूट रस्त्यावर तब्बल 5 मजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे। अशा प्रकारची बांधकामे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत? त्यांना प्रशासनाचा अभय आहे का? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या भागातील अनेक बांधकामांना राजकीय वरदहस्त आणि काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्यामुळेच बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे। परिणामी भविष्यात या भागातील नागरी सुविधांवर प्रचंड ताण येणार असून वाहतूक, पाणी, ड्रेनेज आणि सुरक्षिततेचे गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात आलेल्या अशा इमारती भविष्यात दुर्घटनांना आमंत्रण ठरू शकतात। त्यामुळे महापालिका प्रशासनाने सय्यदनगर परिसरातील सर्व बांधकामांचे तातडीने ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। आपल्या परिसरातही अशा प्रकारची बेकायदा बांधकामे सुरू असतील किंवा संबंधित माहिती आपल्याकडे असेल तर रोकठोक महाराष्ट्र न्यूजशी संपर्क साधा। आम्ही आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम नक्कीच करू। आजारपणावर उपचार अनेक करतात पण रुग्णाची काळजी घेणारे मोजकेच असतात। हर्निया पाईल्स, गॉल ब्लॅडर स्टोन, पचनसंस्थेचे विकार आणि प्रगत लेप्रोस्कोपिंग शस्त्रक्रियांसाठी डॉक्टर मस्के हॉस्पिटल आणि मिडास हिलिंग अनुभव, आधुनिक उपचार आणि कॅशलेस सुविधेसह डॉक्टर मस्के हॉस्पिटल, कारण तुमचे आरोग्य आमच्यासाठी महत्त्वाचे आहे।